एका विहिरीजवळ एक तरुणी पाणी भरत होती. तिथे एक माणूस आला. त्या पुरुषाने त्या महिलेला पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी पिऊन झाल्यावर त्या पुरुषाने महिलेला विचारले, तू मला सांगशील का, देव सुद्धा स्त्रीचे चारित्र्य का ओळखू शकत नाही असे बोलताच ती महिला जोरजोरात ओरडू लागली, वाचवा, मला वाचवा. तिचा आवाज ऐकून गावातील लोक विहिरीकडे धावू लागले. तो माणूस घाबरून म्हणाला, तुम्ही असे का ओरडताय? बाई म्हणाली, म्हणजे गावकरी येऊन तुला इतकं मारतील की तू भान गमावून बसशील. हे ऐकून तो माणूस म्हणाला, मला माफ करा, मी तुम्हाला एक चांगली आणि इज्जतदार स्त्री समजत होतो. त्या महिलेने विहिरीजवळ ठेवलेल्या मडक्यातील पाणी अंगावर ओतून घेतले. तेवढ्यात गावकरी विहिरीजवळ पोहोचले. त्यांनी महिलेला विचारले, काय झाले? ती बाई म्हणाली, मी विहिरीत पडले होते, पण या भल्या माणसाने मला वाचवले. हा माणूस इथे आला नसता तर माझा जीव गेला असता. गावकऱ्यांनी त्या माणसाचे खूप कौतुक केले आणि त्याला खांद्यावर उचलून घेतले. गावकरी निघून गेल्यावर ती स्त्री त्या माणसाला म्हणाली, आता समजले का स्त्रीचे चारित्र्य? जर तुम्ही एखाद्या स्त्रीला दुखावले किंवा तिला त्रास दिला तर ती तुमची सर्व सुख शांती हिरावून घेईल, आणि जर तुम्ही तिला आनंदी ठेवले तर ती तुम्हाला मृत्यूच्या जबड्यातूनही वाचवेल. सहमत असाल तर कमेंट मध्ये यस लिहा. अशा छान कथांसाठी लाईक करून सबस्क्राईब